आणि सोबतीला विजय वाघ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ऑन स्ट्राइक पट्टी ज्ञानेश्वर साठी. पोलर लेनचा बॉल अडव्या बाटनं स्विच हिट केलाय. वन बाउन्स ओव्हर द टॉप बॉल सीमा पार. आजच्या रात्रीमधील पहिला दमदार चौकार फलंदाज ज्ञानेश्वर गुडेच्या बॅट मधना हा बिग हिट पाहायला मिळाला आणि 4 धावेनं मात्र इथून संघिक अकाउंट पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट आणि त्याच नंतर पोलर त्यावरती आक्रमण इथून मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार पाहायला मिळतोय. 4 धावेनं संघाची धावसंख्या 5 वरती पोहोचली जाते. विजय त्याला साथ देतो अशी जोड सगळी मैदानाच्या आतमध्ये आकाशवरती आक्रमण करायला सुरुवात केली. मिस टायमिंग फटका बसलाय हवेमध्ये. मॅच मधली गोल्डन विकेट परतावा लागेल फलंदाज ज्ञानेश्वर उघडे. मोठा धक्का टीम वाघाची वाडी संघाला. संघाचा कॅप्टन मात्र यावेळी बाद होतोय. जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. मैदानाच्या बाहेर काढलं जात आहे. ज्ञानेश्वर उघडे बॅक टू द डगआउट. एक चौकार आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना मात्र आकाशच्या नावावरती महत्वाची विकेट. मॅच मधली गोल्डन विकेट निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर इथून बाद होतोय. 4 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधनं राहिलं होतं. मात्र जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जातं. आकाशच्या माध्यमातून वेगवान तेज तरार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. आणि पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर चौकार आणि इथून मात्र महत्वाची विकेट संपन्न केली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये संजय उघडा. ज्ञानेश्वरचा मोठा बंधू आता मैदानावरती दाखल झालाय. 2 फलंदाजांना चांगली पार्टनरशिप करावी लागेल. मग अशी बॅट घेत असतील कॅप्टनने सांगितलं होतं की 45+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. मात्र आता तो प्रयत्न केले जातील का? मोठे फटके लगावले जातील का आकाशच्या विरोधामध्ये? मिस टायमिंग पुन्हा एकदा फटका फसलाय. मिड ऑफ मध्ये हवेमध्ये नोमा स्टँड मध्ये चेंडू लँड झालाय. एका टप्प्यानं चेंडू अडवला जातोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. धावपलकेवरती जाऊन पोहोचली जाते. 6 या आकड्यावरती P1चं पहिलं षटक. पॉवर प्लेचे षटक हे पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आणि सध्या तरी आपण पाहतोय एक चौका ठोकला ज्ञानेश्वरनं आणि त्यानंतर त्या फलंदाजांना मात्र बाहेर काढण्याचं काम आकाशनं केलं. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं. विजय वाघ ऑन स्ट्राइक एंड पडत्या. विजय साठी हा ट्रॅकर हॅमर केला. डीप बॅकवर्ड क्षेत्र टार्गेट. वन बाउन्स ओव्हर द टॉप. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट. विजय वाघचा ब्लास्ट. धावा मिळतील 4. अंकामध्ये पाऊसली जात्या. वन्स अगेन पुन्हा एकदा हवेली समोर खेळत मिड विकेटला उंच जास्त लांबही तितकाच पाहावं लागेल. अंपायर सिग्नल. वन बाउन्स ओव्हर द टॉप. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हिंदुत्वाचं
च्या आश्रयाला मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फटका सुरे घ्या मिस टायमिंग हवे माता झेलची नामी संध्या मात्र इथून साधा सोपा झेल सोडलाय. विशाल वाघ या फलंदाजाचा झेल सोडला जातोय. पहिलं जीवनदान इथून मिळालं जातं विशाल वाघला. इथे आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सोबतीला संजय उगडा आणि विशालचा झेल सोडलाय. इथून त्या झेलची किंमत मोजावी लागेल का? काल देखील आपण पाहिलं होता शेवटच्या मॅच मध्ये चिंचवाडी संघानं मात्र केबाली संघाच्या मंगळ्याचा झेल सोडला होता आणि तिथून मात्र तोच सामना त्याने एकतर्फी जिंकला होता आणि टॉप 6 मध्ये कालच्या रात्रीमध्ये केवाली संघ दाखल झाला होता. आज विशाल वाघचा झेल सोडलाय मात्र त्याच्या बॅटमधून आक्रमण पारी पाहायला मिळणार का? गुडले स्पोर्टची सफर राहिली जाते. पसब्या रीतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. एस्टनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 20 वरती 2 विकेट. या षटकामधील उर्वरित जर आपण पाहत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजून बॅलन्स आहे. फुटबॉलचा वापर जरूर केला होता. आडव्या बॅटने केला जातो. मिड विकेट ऑन द कार्पेट. शतरक्षक लॉंगॉनचा चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळणार एक सिंगल. मोठे फटके येत नाही. या सिंगल डबलला प्राधान्य दिला जातं. वाघाचीवाडी संघाला देखील माहिती आहे धाबा कशा येत मात्र धाबा बनणं महत्वाच्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण 15 धाबा पाहिल्या होत्या मात्र या षटकावरती पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर आता कमबॅक केला जातो. गोलंदाज भरत चौधरी या गोलंदाजाच्या माध्यमातून विशालसाठी वेग भरपूर. बॅटची टॉप एज. पंचांचं फिंगर अप. ओयुटी विकेटचं पतन. लगातारचा 3रा झटका दिलाय. टीम वाघाची वाडी संघाला फलंदाज बाद होतोय. विशाल वाघ बॅक टू द डगआउट. 2 षटकांचा बादली खेळ संपलाय. संघाची टोटल धावसंख्या बनले 21. 21 धावा 3 विकेट. हॅलो. तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना असेल भास्कर 11 दोधानी स्पर्श स्पृहा 11 गराडा. या दोन्ही संघाला पहिला पुकार असेल. आपण लगेचच जायचं बघा नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात तडव्या बाटना डीप बॅकवर्डला टार्गेट केलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संजयचा ब्लास्ट. दाबा मिळतील या चेंडूवरती 4. नरेश उघडेवरती आक्रमण करायला सुरुवात केल्या. आल्या आल्या गोलंदाजाचं स्वागत मात्र चौकारानं केलं जातं. संजय मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला जरूर पाहायला मिळतो. कट केलाय गलीमध्ये. क्या बात आहे. सुरेख फटका. सुईमधून धागा ओ बाबा त्या रीतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. 29 धावा सध्या धावपलकेवरती पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चौकार संजय उघडेच्या बॅटमधनं पाहतोय. सोबतीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 5 वरती मोहन वाघ या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकावरती आक्रमण केले जातात. नरेश शुगडा हा गोलंदाज आपण पाहतोय पंचांच्या उजवीकडनं. पसबा रीतीचा चेंडू खोला टाकला जातोय. बॅटची टॉपेज दाखली जाता. फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. पंचांचा सिग्नल येतोय. लेग बॅटची एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करतोय. 30 ने आकड्यावरती संघ पोहोचला होता. डावकुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून आपल्याला पाहायला मिळेल मोहन वाघ आणि सोबतीला संजय उघडे अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये संघाचे प्रमुख 3 फलंदाज बाद झाले. जिथे ज्ञानेश्वरला पण बाहेर होता. एक चौकार त्याने ठोकला होता आणि तिथून मात्र विजय वाघची पारी लाजवाब राहिली होती. तब्बल
3 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले होते. त्याची देखील विकेट संपन्न केली होती गोलंदाज भरत चौधरीनं. आणि तिथून मात्र चांगली फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये केली जाते संजय उगडा या फलंदाजाच्या माध्यमातून. भरत तयारी गोलंदाजी ट्रॅकवरती नरेश आडव्या बॅटने खेळला जातो. ऑल ऑन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे. आकाशला जरूर आपण पाहतो एक सिंगल मिळाली जाते. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. 31 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. लेग पंच संभाजी चौधरी समोर कॅमेरा आहे, थोडासा क्रॉस आपण राहायचा. नुकताच ज्यांचा शुभागमन आपण पाहतोय, ज्यांचा गोड आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आमच्या साथी समालोचक मित्र अर्थात त्याचा रानसई गावाचा गोड आवाज अर्थात त्याचा रोहित शिंगवा, त्यांचं देखील शुभागमन झालंय. रोहित आपलंही स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका पाहायला मिळतोय. आलोंद कार्पेटनं मिड विकेटला 12 टार्गेट केला जातं. शतरक्षण तितकंच दमदार राहिलं जातं. एका धाबेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 32 ते आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. उर्वरित जर या षटकाचा स्पेल आपण जर का पाहिला तर बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्याच नंतर आता मैदानाच्या आतमध्ये कमबॅकिंग षटक हे मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं. नरेश उगडेच्या माध्यमातून संघाच्या संगणकाने कान मंत्र दिला आणि जास्त काल संजय उडा नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली जाता. आज डिंगडॉंगचं मैदान खचाखच आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून भरलं जातो. या बिली चेंडू सोडून दिला जातोय. पंच सांगतात की चेंडू खराब आहे. डाव्याच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळाली जाते. एका धाबेच्या मदतीने वाघाची वाडी संघ पोहोचलाय 33 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी जर आपण पाहायला गेलं सध्याच्या घडीला 13.00च्या सरासरीनं फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 33 बनला. हलक्या हाताने खेळायचा होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. मात्र इथून पंच सांगतील की एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 संपलाय. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ संपलाय. वाघाची वाडी संघ पहिल्या डाबामध्ये जाऊन पोहोचलाय. 33 वरती 3 विकेट. हॅलो भास्कर 11 दोधानी संघाचे संघनायक स्पर्श स्पृहा 11 गराडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेचच हाफ इनिंग मध्ये आपण नाणेफेक या ठिकाणी करण्यासाठी यायचं आहे. आज सर्व संघ या ठिकाणी खेळत असताना या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज आहे त्या नाणेफेक होण्यापूर्वी अगोदर पूर्ण करणं बंधनकारक राहील. मंडपवाले आपण कुठे असाल तर आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. मंडप चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं आणि ज्या काही आपल्या इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटीज असतील त्या देखील आमच्या आयोजकांकडे जमा करायच्या. त्यानंतर टॉस केला जाईल. आयोजकांचा निर्णय आहे. चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो. डिंगडॉंग ग्रुप धोताणी आयोजित स्वर्गीय राजेंद्र घुटे उर्फ बेला स्मृती चषक स्पर्धेचं टायटल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आज राजेंद्र घुटे आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या नावाला उजेला देणारी ही मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. मॅच कडे जाऊया. गोलंदाजी ट्रॅक वरती 4थ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. इथे गोलंदाज आपण पाहतोय गणेश शुगडा. पहिला चेंडू वेगवान होता. मात्र पंच सांगतात की ऑफस्टेक्सच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. अवांतर धावेनीतून मात्र षटकाने सुरुवात केली जाते. गणेश उघड्या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं षटक आकाशनं फेकलं. 15 धाबा त्यानं खर्च केला होता. त्या षटकामध्ये ज्ञानेश्वरची महत्वाची विकेट संपन्न केली होती. भरत चौधरीची लाजबाब गोलंदाजी अवघ्या 6 धाबा संख्येचं त्याचं षटक होतं. त्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट त्यानं मिळवल्या होत्या. नरेश उघडाचं षटक अगदी आपण पाहायला गेलं 12 धाबा संख्येचं ते षटक होतं. आणि या षटकामध्ये आता कितपर्यंत धाबा बनला जातील, अंतिम टार्गेट सेट कितपर्यंत केला जाईल, शेवटचं षटक अर्थातच श्लॉगवरचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी तयार. ऑन स्ट्राईक एंडवरती संजय उघडा. कट केला जातो. गलीमध्ये यावेळी प्रोटेक्शन लाभला गेला. शतरक्षण तैनात. थर्ड स्लिपला लाजबाब शतरक्षण राहिलं जातं. कदाचित थोडंसं शतरक्षक हल्ला असता तरी देखील मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र चांगलं शतरक्षण तिकडे मयूरला पण पाहिलं होतं. संघाचा कॅप्टन या आणि कॅप्टनच्या माध्यमातून सहजासहजी चुका आपल्याला पाहायला मिळत नाही. या त्या रीतीचं शतरक्षण देखील आपण पाहतो. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. एक फक्त सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 35 या धावा सध्या धावपलकेवरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे नरेश उघडेवरती आता संघाच्या संगणकाने विश्वास दाखवलाय. मात्र त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाईल का. मोहनसाठी खोला टाकला जातो. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर होता. मात्र 5 चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. अंदाच्या हंगामामध्ये हेदुटणे संघाला आपण जर का पाहिला तर चांगल्या फॉर्म मध्ये आपण जरूर पाहतो. अनेक ट्रॉफ्या या संघाच्या नावावरती अंदाच्या सीझन मध्ये राहिल्यात. तर वाघाची वाडी संघाच्या विरोधामध्ये तर गोलंदाजावरती थोडंसं दडपण. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतं. डाव्या इष्टीच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जाता. लेफ्ट आणि राईट हँडेड असं
कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजाच्या माध्यमातून संजयला पण पाहतोय 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या 2 चौकार त्याच्याही बॅटमधनं पण पाहतोय. मोहनला मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. LB4 ची विकेट लेग बायच्या स्वरूपात. तिथून फलंदाज LB4 ची विकेट. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक लागला जातो इथून चौथा. टीम वाघाचीवाडी संघाला. मोहन वाघ बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगल वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाजा. क्रिकेटमध्ये बरेचसे विक्रम याही खेळाडूच्या नावावरती राहिलात. ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्यानं गाजवलाय मात्र वेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खोला टाकला जातोय वाईड यॉर्कर. पसव्या रीतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मंगल वाघला मैदानावरती शांत केला जाता. या षटकामध्ये कमबॅक हे जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिल्या चेंडू पासून जर व्हॅल्युएशन पाहिलं तर पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक सिंगल डॉट बॉल, एक वाईट, पुन्हा एकदा एक विकेट आणि एक डॉट बॉल. आता या वेळेचा चेंडू खोला टाकला होता. ऑन द कार्पेटना फटका सजवला होता. शतरक्षक तैनात रवीला तिकडे आपण पाहतोय. एक सिंगल मिळाली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. संजयला माहिती आहे स्ट्राईक जास्तीत जास्त घेणं महत्वाचं आहे. शेवटचं षटक आहे आणि या षटकामधील अंतिम टार्गेट सेट बॉल, शेवटचा बॉल आहे आणि इथून मात्र टार्गेट सेट केला जाईल. कितपर्यंत दाबा बनला जातील टीम वाघाचीवाडी संघाच्या माध्यमातून. 37 दाबा सध्या धावपलकीवरती आपण पाहतोय. त्यामध्ये 4 विकेट संपन्न केले तेदुटणे संघानं. मयूरला पण पाहतोय संघाचा कॅप्टन आहे आणि वाघाचीवाडी संघाचा कॅप्टन अर्थातच विजय वाघला पण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्याचा राहिला होता. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न इथून केला जातो. पंच सांगतील की चेंडू खराब आहे. उजव्याच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळाली जाते. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या 38 या आकड्यावरती संघ आपल्याला पाहायला जरूर मिळतो. एखादा विकेट आला तर 40+ धाबसंख्या बनल्या जातील. एखादं सिंगल डबल, एखादं विकेट, एखादा डॉट बॉल आला तर धाबसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळेल. शेवटचा बॉल टार्गेट सेट. पॅडवरती आदळला जातो मात्र इथून लेग बायच्या स्वरूपात एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्यासाठी निघालेत. डेंजर झोन मध्ये पाहावं लागेल आणि फलंदाज सेफ पोहोचला गेलाय. तिसऱ्यासाठी प्रयत्न लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळतील या 2 धाबा आणि इथून टार्गेट सेट केला गेलाय. टीम वाघाचीवाडी संघानं 40 धावेंचा उत्तरार्धामध्ये बनवायचे तेदुटणे टीमला. तर 41 धाबा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पहिला सामना खेळणाऱ्या विजयी संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाते. इकडे देखील सर्व संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू गराडा संघाचे कॅप्टन संकेत जुगरे. जर आपण आला असाल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं. अन्यथा आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी कठोर नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा याचा भान असू द्या सर्व संघाच्या संगणकाला. दोदाणी संघाचा कॅप्टन आला गेलाय आणि इथून आम्ही वारंवार पुकार करतोय. जर गराडा संघाचे कॅप्टन खेळाडू आले असतील तर आमच्या आयोजकांची आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं आहे. इकडे सर्व संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. नाईट रजनी स्पर्धा खऱ्या अर्थाने बराचसा खर्च असतो. नाईट स्पर्धेसाठी तरी देखील आयोजकांच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने आपल्या खेळाडूंसाठी उपलब्ध केला गेला. मॅच मध्ये जाऊया जिथे खऱ्या अर्थाने पहिल्या डावामध्ये वाघाचीवाडी संघानं बनवल्या 40 धाबा. कंपल्सरी चेसिंग 41 बनवायच्या 24 बॉल मध्ये टीम इदुटणे संघाला. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती आवाजामध्ये होईल बदल. ऐकूया द बायस ऑफ रानसई अर्थातच रोहित शिंगवा सरांचा गोड आवाज. धन्यवाद. हॅलो. गराडा संघाचा एखादा खेळाडू जरी आला असेल तर आयोजकाची खाली संपर्क साधायचा आहे. चला नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. दुसरा सामना, तिसरा सामना आजच्या दिवसातील. आज आपण सी ग्रुप या ठिकाणी खेळवतोय. सी पोल पहिला सामना वाघाचीवाडी विजय हेदुटणे मयूर पहिला संघ मैदानावर आपण सामना पाहतोय. दुसरा
सामना भास्कर 11 धोदानी संघाचा संघनायक आलाय. तर स्पर्श 11 स्पृहा 11 गराड संघाचा संघनायक यायचंय बघा. तिसरा सामना सागवाडी भुरिया आणि आंबेवाडी कैलास असा तिसरा सामना असेल. चौथा सामना शिवतेज फणसवाडी त्याला अगेन्स्ट असेल नडाळ ठाकूरवाडी. पाचवा सामना धोत्रेवाडी विश्वास नवनिर्माण सेना लोणावळा असे 5 आज संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा विनंती करतोय गराडा संघ आपण आपला संघनायक या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. येस थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे. पहिल्या उत्तरार्धाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना प्रथमतः वाघाचवाडी टीमनं धाबा बनवल्या. त्या टोटल 40 रन आणि टार्गेट सेट केला. त्या दोन्ही टीम समोर तो 41 धावांचं आजची रात्र म्हटले तरी या स्पर्धेतील तिसरी रात्र आणि तिसऱ्याच रात्रीमध्ये अगदी प्रेक्षक वर्ग म्हटला तर चौफेर बाजूला तो इकडे या क्रीडांगणामध्ये भरलाय. आणि आजची रात्र ही चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज स्पर्धा म्हटली तर स्वर्गीय राजेंद्र जानकुटे अर्थात बेला नावानं ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं विचार केला तर आज सर्वांच्या मुखामध्ये या आमच्या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थात स्वर्गीय राजेंद्र बेला जानकुटे यांचं नाव आमच्या मुखामध्ये ऐकायला पाहायला मिळत असतं. आता ही स्पर्धा पाहिली तर आणखीन एक स्पर्धा झाली होती गाडेश्वरच्या ग्राउंडवरती. तीही सध्या आमच्या या मित्राच्याच नावानं खेळवली गेली होती. डिंगडॉंग ग्रुप दोघांनी आयोजित ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमधील तिसरी रात्र पंचांचा ग्रीन सिग्नल आला. गेम इज ऑन. आता दुसऱ्या सत्राला इकडनं सुरुवात केली जाईल. बॅटिंगसाठी सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम एदुडणे संघाकडनं दत्ता उघडा आणि त्या सोबतीला मयूर उघडा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वर दिला आहे. पॉवर प्लेचा हे पहिलं षटक फेकण्यासाठी राकेश वाघ सज्ज झाला. पहिलाच बॉल वेगळ्या वेगळ्या स्टाईलनं हा बॉल इकडे रिलीज केलाय. पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी थोडीशी चेक केली आणि अतिरिक्त दाबेचा कॉल दिलाय. अतिरिक्त दाब्याने म्हटलं तर संघाचा आकडा डोबत झाला. अतिरिक्त रन श्री गणेश झाला 1 धाब्यानं. सध्या 41 धावांचा तो पाठला करायचा आहे. 24 बॉल मध्ये वाघाचवाडी संघ आता कशा रीतीने ती गोलंदाजी करेल. बॅटिंग तर ती चांगली पाहायला मिळाली परंतु गोलंदाजी आता तशीच चांगली करावी लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 10.3 ची सरासरी राखावी लागणार आहे. आणखी एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला. सरळ निघाला विकेट किपर हातामध्ये. डॉट बॉल इकडनं पाहायला मिळतोय. कदाचित मागच्या या बॉलवरती लेन थोडीशी मागे घेतली होती गोलंदाज राकेश वाघनं परंतु तिकडे थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला होता. सिंगलच्या मदतीने अतिरिक्त रन त्याने खर्च केले होते परंतु हा बॉल चांगला फेकला. डॉट बॉलच्या मदतीने षटकाला सुरुवात झाल्या. एक धाव धावफलकेवरती स्ट्रायकेटला बॅटर इकडे पाहिलं तर दत्ता उघडायत. आणखी एकदा बॉल तिकडे फिल्डिंग खराब झाली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर येत आहे तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल. रन आउटची संधी आहे. कदाचित थ्रो थोडासा चुकीचा आला आणि काम बनून गेलं असतं. 2 धावा या बॉलवरती अगदी चित्त्याच्या चपलाईनं कंप्लीट केल्यात. बॅटिंग करणारे हे दोन्ही टीमने 41 धावा बनवायच्या. त्यांनाही माहिती आहे आता 1-2 धाव किती महत्वाचे त्यासाठी त्याने आता प्रयत्न सुरू केलेत. बॉलिंग पार्कवरती सध्या राकेश वाघ आहेत. असं म्हटलं वाघाचवाडी संघ याच परिसरातील आहेत. बराचसा अनुभव या खेळपट्टीवरचा त्यांनाही असणार आहे आणि तो सध्या ते वापरत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत इकडनं पाहायला मिळाल्या. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल थोडासा रनअपमध्ये मिसिंग पाहायला मिळाले. डेट बॉल इकडनं घोषित केला पंचांना. आमच्या मेन पंच इकडे पाहिलं तर दत्ता भस्मा या स्पर्धेतील सर्व तशाच रीतीने स्पर्धेतील मुख्य आयोजक आहेत. आज पंचांच्या भूमिकेमध्ये कालच्या रात्रीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं होते. कालची रात्र म्हटली तर रॉयल 11 निरगुडे केवाळे संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. आजच्या रात्रीमध्ये हा फटका चांगला आहे. अगदी क्रिकेटमधील बाधक सौंदर्य दाखवणारा परंतु तिकडे फिल्डर प्रयत्न करतोय आणि शेवटच्या मुमेंटला इकडे पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा तोपर्यंत रोखू शकले नाहीयेत. आणखीन 2 धावा धाफलक्यावरती ऍड होतील. धावा बनतील धाफलक्यावरती टोटल 5 रन. 3 बॉलचा खेळ संपला. टोटल रन बनला त्या 5. अजूनही इकडे पाहिलं तर बऱ्याचशा धावा बनवायच्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे त्यामध्ये आता मोठे फटके कशा रीतीने येतील याच्याकडे लक्ष वेधावं लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या सलामीर जोडीला इथून संघ म्हटलं तर थोडासा लांबवरचा प्रवास त्याने गाठला या स्पर्धेमध्ये आणि खेळण्यासाठी दाखल झाला पहिलाच मॅच मध्ये. आणखीन एकदा बॉल आडवा बाटणं. फिल्डर कुणीच नाहीये गॅप मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स तिकडे फिल्डर होते. प्रयत्न चांगले परंतु बॉल निघाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पलीकडे सीमा पार. 4 रन चौकार.
समोर इकडे बॅटर ओ बॅटची लिडिंग एज आणि गल्ली सिल्ली पॉइंट मधनं बॉल निघालाय. आणखीन एकदा लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल सीमापार बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. घेऊ नका, प्रत्येक षटक ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला अवघा फेकावं लागणार आहे. टायबर इकडे सेट आहेत. ओ आणखीन एकदा हा बॉल चांगला क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं शेवटच्या बॉलवरती तो फेकलाय आणि डॉट बॉलच्या मदतीनं षटकाला समाप्ती झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. धावा बनल्या धावफलकेवरती टोटल 13 रन. ₹50 कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. आता या दोन्ही टीमच्या बॅट्समन साठी या संधी आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ज्या धावांच्या रणनीतीनं चालायचं होतं दोन्ही संघाला त्या धावा मात्र धावफलकेवरती अगदी त्या पाहायला मिळतात. दत्ता उघडाच्या बॅटमध्ये टोटल 12 रन आल्या आणि एक अतिरिक्त रन नाही खर्च केली गोलंदाज राकेश वाघनं. 13 रन आले या षटकामध्ये. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क वरती आला मोहन वाघ. सध्या याही गोलंदाजाची बरीचशी चर्चा पाहिली प्रत्येक क्रीडांगणामध्ये. परंतु आता या रीतीनं कशा रीतीनं गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल सरळ बॅटनं निघाला. लॉंग ऑनला क्लिअर केलाय. बॅटर आता मयूरच्या बॅट मध्ये निघाला. हा लांब लचक षटकार. सरा गराडा टीमचा कॅप्टन लगेच या टॉस साठी. पहिल्याच बॉल वरती मोहनचं भव्य स्वागत केलंय षटकारानं. परंतु हा बॉल अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि विश्वासही तितकाच होता. शेवटच्या मोमेंटला पंचांचा बोर्ड अवकाशामध्ये निघालाय आणि इकडे बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का लागला. बॅटर होईल टीमचा कॅप्टन मयूर उघडा बाद. पहिला गडी बाद झाला बॅटिंग करणाऱ्या दोन्ही संघाचा. टीमचे कॅप्टन मयूर बाद झाला आणि त्यानंतर नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये समीर उघडा बॅटिंग साठी. धावा धावफलकेवरती बनला टोटल 19 रन. मोहन वाघ आले होते गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉल वरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती ते कमबॅक करून दिलं. महत्वाची विकेट होती. पार्टनरशिप तोडणं ते गरजेचं होतं आणि ते मोहन कडनं पाहायला मिळालं होतं. विकेट आली. नवीन बॅटर आता इंडिया नंबर 3 वरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये मोहन अस्वारे. समीर उघडालाय. आणखीन एकदा फटका चांगला डीपेक्षा कव्हर गेट फिल्डर आहेत. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का दिलाय. तो बॉलिंग करत असताना मोहन फलंदाज बाद झाला. यावेळेस समीर उघडा बॅक टू द पॅव्हिलियन. सिक्सर मारा. थोडासा प्रेशराइज मध्ये फलंदाजी करतोय की काय दोन्ही संघ, कारण की लगातारचे 2 विकेट आता मॅच मध्ये कमबॅक करून देतात टीम वाकाचवाडी संघासाठी.
पहिल्याच बॉल वरती तो षटकार आला होता, परंतु त्यानंतरची गोलंदाजी कमालीची राहिली. मगाशीच उल्लेख केला मोहनचे ही गोलंदाजी फार भाविक आहे, प्रत्येकानं ती सध्या प्रश्नचिन्हामध्ये टाकते आणि त्यानंतर आलेले 2 विकेट ते फार महत्वाचे राहणार त्या मॅच मध्ये. सध्या नॉस्ट्राईक एंडला इकडे पाहिलं ज्याने 6 बॉल मध्ये 12 धावा बनवल्यात. दत्ता उघडा नॉस्ट्राईक एंड वरती उभा, परंतु आता नवीन बॅटर आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये एदुडने टीम कडनं रवी गिरा बॅटिंग साठी दाखल झाला. मोहन यावेळेस पंचांच्या उजवे इष्टकडनं. हो आणखीन एकदा बॅटची लेडिंग घ्यायचे, बॉल फिल्डर नाहीये तिकडे. नोमास लाड मध्ये बॉल ड्रायव्हर झाला, थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. तोपर्यंत एक सिंगल ही रोखू शकले नाहीयेत. सिंगल आता एकेरी दुहेरीने धावा जमा कराव्या लागणार आहेत. धावा बनतायत, ज्या धावांची गरज होती या मॅच मध्ये, जी रणनीती आखायची होती त्या धावा आता सध्या स्कोरबोर्ड वरती लागल्या. टोटल 20 रन 2 गडी बाद हेदुडणे संघ. याही षटकातील काय बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते वाघाचवाडी आणि त्याच समोर इकडे फाईट करतो हेदुडणे संघ. 41चा टार्गेट होता, 20 बनला, अजून 21 धावांची गरज या मॅच मध्ये. हो आणखीन एक दाडवा बाटणं, फटका चांगलाय, बॉल निघाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. बराच वेळ अवघ्या नॉस्ट्राईक एंड वरती शांत होता दत्ता उघडा, परंतु त्याच्या जशा रीतीने स्ट्राईक मिळाली तसा त्याच्या बॅट मध्ये आलाय हा मोठा फटका, षटकार. स्पृहा 11 गराडा आणि त्यांच्या विरोधात आता फाईट करेल भास्कर 11 दोधानी संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कॉम्बॉक्स मध्ये या, लगेच टॉस केलं जाईल. हॅलो, टॉस इथे केला जाईल. आजच्या रात्रीमधील दुसरा सामना धोदाणी आणि त्यांच्या विरोधामध्ये गराडा असा पाटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. टॉस इथे केला जाईल. मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आदरणीय मनोज दादा चौधरी त्यांच्या पवित्र शुभ हातांना टॉस इथे केला जाईल. नाणेफेकीचा कॉल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आजच्या रात्रीतील दुसरी लढाई धोदाणी आणि गराडा असं पाटल मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धोताणी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. डिसिजन बॅट फर्स्ट. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं गराडा संघाला. जे का आपल्या इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटी असतील ते आमच्या आयोजकांकडे लगेच जमा करायचा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडलेत रोहित शिंगवा. थँक्यू अमोलजी वीर. जाऊया मॅच कडे. पहिल्याच बॉल वरती मिसफिल्डचा षटकार आलाय आणि हा बॉल धीम्या गतीचा. अगदी या बॉल वरती थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि बॉलिंग मार वरती ज्ञानेश्वर उघडा आला, ज्याच्याकडे सातत्यानं व्हेरिएशन असतं. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्याकडनं ती पाहायला मिळत असते आणि सध्या या बॉल वरती तशी पाहायला मिळाली. धावा बनल्या दफलकेवरती 32 रन. अजूनही 10 बॉल 9 धावांची गरज झालेला पहिल्याच बॉल वरती षटकार. आता थोडस प्रेशर टाकतोय वाघाचवाडी टीम साठी. आणखीन एकदा आडव्या बॅटनं कमालीचा फटका इकडे पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल निघालाय 6 धावांसाठी. खणखणीत असा षटकार. या षटकारानं मॅचचा आवाज काढून टाकले. तो बॅटर इकडे होता स्ट्राईक एंडला रवी गिरा. टोटल 2 षटकार त्याच्या बॅट मध्ये आले. 4 बॉल 13 वरती तो बॅटिंग करतोय. आणखीन एकदा आता फटका फसलाय स्वतःच्या फालतूर मध्ये. गोलंदाज तिकडे प्रयत्न सुरू आहेत आणि इकडे बघता बघता कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा इकडे रोखू शकले नाही. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे आणि इकडे बघता बघता खराब कॉलिंग राहिलं आणि आता एकाला बरदावा लागेल. कदाचित थोडासा चुकीचा कॉल लागला. ज्या बॅटरच्या बॅट मध्ये 2 षटकार आले होते तो रवी गिरा आता या बॉल वरती झालाय बाद.
आता बॅटिंग साठी आकाश आलाय. इकडे धावा बनल्या धावफलकेवरती 40. आता फक्त एका धावेची गरज आहे मॅच मध्ये. ज्ञानेश्वरचा बॉल अडबा बॅटनं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे थोडंसं कनेक्शन बनलं नाहीये. निर्धाव बॉलची सांगता इकडनं पाहायला मिळाले. एका धावेची आता गरज आहे. सामना इकडे बराबरीनं झुकला. जे ब्रेक थ्रोची गरज होती तो मागच्या षटकामध्ये आला होता, परंतु त्यानंतरचे लगातारचे ते षटकार चौकार पाहिले आणि त्यानंतर हा सामना एकतर्फा होत असताना इकडे पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि एका धावेची गरज आहे. ज्ञानेश्वर सुजू झाला ओव्हर द विकेटनं. एका बॉल आणखीन एक धीम्या गतीचा आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाला समाप्ती आणि इकडे आता पाहिलं तर 6 बॉल एका धावेची गरज आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये इकडे पाहिलं तर 6 मध्ये एकही बनली नाहीये आणि 1 मध्ये 6ही बनल्यात. अशीच मॅच आता प्रेक्षकांच्या भेटी झाली. 6 मध्ये एक कुठला गोलंदाज असेल ज्याच्यावरती आता विश्वास दाखवला जाईल, 1 धाव तो रोकेल, हा प्रश्नचिन्ह सध्या टीम कॅप्टनच्या वाघाचीवाडी संघाकडला विचारला जाईल. पण तिकडे तितक्याच ताकदीचा बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या. 6 बॉल आणि एका धावेची गरज. विजयाला बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल लिडिंग एज लागली. डीप बॅकवर्ड स्क्वेअरकडे 30 सर्कलच्या आतमध्ये कदाचित फिल्डिंग झाली होती, पण तो थोडासा खराब आला आणि तिकडे 1 धाव कंप्लीट. सामना जिंकला तो टीम एदुटणे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स ॲडलक टीम वाघाचीवाडी संघ. चला नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमनं लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. स्पीडअप घ्या. चला गराडा संघ आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. संकेत कॅप्टन आपणच विनंती आहे की आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय भास्कर इलेव्हन दोताणी संघानं. प्रथमतः फलंदाजी त्यानं स्वीकारल्या. शतरक्षण करायचं. सामन्याचा सामना वेळ ठरला एदुटणे टीमचा. ज्याने 9 मध्ये 19 बनवल्या. दत्ता उघडा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला. त्याला मी इन्व्हाइट करतो कॉम्बॉक्स मध्ये यावं. आणि जे आमचे प्रथमेश उघडा साहेबांकडनं टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं तेही टीमच्या ते मॅन ऑफ द मॅचच्या कॅप्टनकडे दिलं जाईल. या मॅन ऑफ द मॅचचा हिरो दत्ता उघडा. 9 बॉल 19 रन. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. स्पीडअप घ्या. चला गराडा संघ आपण शतरक्षण लगेच सजून घ्या आणि भास्कर इलेव्हन दोदाणी संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानावरती दाखल करा. खऱ्या अर्थानं आपण पाहतो हेर सलूनचे मालक पंढरी सांबरी त्यांच्या माध्यमातून भास्कर इलेव्हन दोदाणी संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय युवा उद्योजक म्हणजे ज्याला आपण सातत्यानं संबोधतो, या परिसरामधील एक नामवंत सलून म्हणून ज्यांना आपण सातत्यानं पाहत असतो ते आमचे पंढरी बाई सांबरी त्यांच्या माध्यमातून दोताणी संघाला शुभेच्छा आल्या. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला गराडा संघ टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाले पाहिजे, अन्यथा शेवटच्या क्षणी मात्र शेवटच्या षटकामध्ये अधिक टाइम आपण लावला तर तटा सर्कलच्या बाहेर असणाऱ्या 5 शतरक्षकामधला एक शतरक्षक तटा सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दत्ता भस्मास्तर आणि स्विरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये संभाजी चौधरी या सरांना आपण जरूर पाहता. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक म्हणून ज्यांना आपण पाहत असतो. खऱ्या अर्थाने तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र घडवली जात्या, यशस्वीरित्या पार पाडली जात्या. दमदार असं आयोजन